शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले मतदारसंघातील महायुतीचा मेळावा महालक्ष्मी मंगल कार्यालयात पार पडला। मात्र भाजपा शिवसेना महायुतीचे घटना पक्षाचा घटक पक्ष असलेल्या आरपीआय आठवले गटाने या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसून आलंय। भाजपा शिवसेना आरपीआय रासप शिवसंग्राम तसेच सर्वच समविचारी पक्ष संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा हा मेळावा होता। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माननीय खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी कार्यकर्ते यांच्या प्रचारार्थ हा महामेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे संपर्क प्रमुख नरेंद्र दराडे यांनी सदाशिवराव लोखंडे हे उमेदवार असतील व्यक्त केले। उपस्थितीत ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे, शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेना पक्षाचे रावसाहेब खिवरे उपस्थित होते। यावेळी भाजपचे लोकसभेचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे आदी उपस्थित होते। मात्र या मेळाव्यात मित्र पक्ष असणाऱ्या आरपीआय पक्षाने बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळाले। यामुळे महायुतीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात तरी आलपेल नसल्याचं चित्र समोर आलंय। यामुळे रामदास आठवले हे नेमके कार्यकर्ते यांची नाराजी ऐकून काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। या मतदारसंघामध्ये जे डायरेक्ट शेतकऱ्यांना कृषी प्रोड्युसर कंपनी असेल या ठिकाणी ह्या तालुक्याचा दुष्काळ जाहीर करावा। माझी जाहीर राष्ट्रवादीला आव्हान आहे की त्या दिवशी मी रात्रभर त्या पुलावर झोपलो, दुसऱ्या दिवशी आमचे नेते उद्धव साहेबांना भेटलो, नंतर मुख्यमंत्र्यांना भेटलो। हेच त्यांनी सांगावं ना खासदार नाही आले म्हणून। मी जर रात्री झोपलो नसतं खासदार दिसला नसता तुम्हाला। अकोल्यामध्ये पुलावर झोपताना खासदार सर्वांना दिसला, या पुढाऱ्याला दिसत नाही। आणि पुढाऱ्याला मला ज्या वेळेस दुष्काळ पडला, गारपीट झाली, त्यावेळेस आवश्यकता होती, त्यावेळेस खासदार दिसला ना गावामध्ये। खासदार काही ग्रामपंचायतचे सदस्य नाही, पण ज्या वेळेस जनतेला आवश्यकता असेल त्यावेळेस खासदार उपलब्ध होऊन ह्या मतदारसंघामध्ये काम आमच्या दराडे साहेबांनी पण रोपण केलेलं नाही, तसं आहे तसं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं शिवसेना भाजपा आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेच्या सुखदुःखामध्ये केलेली कामं, आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांनी केलेली छोटी मोठी विकासाची कामं, आमच्या भाजपाच्या आमदार महोदयांनी केलेली विकासाची कामं, आमच्या खासदार महोदयांनी केलेली विकासाची कामं, या महाराष्ट्राच्या युती सरकारच्या माध्यमातून झालेली विकासाची कामं आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने केलेली विकासाची कामं, हा सर्व बंच घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात त्या ठिकाणी जाणार। ह्या सर्व केलेल्या कामाची यादी आम्ही जनतेच्या दरबारात आणणार आहोत। घराघरापर्यंत ही यादी त्या ठिकाणी वापरणार आहोत। आजची बैठक त्याच्यासाठी आहे। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख म्हणून मी आज परत तुमच्या पुढे सांगू इच्छितो का ह्या मतदारसंघाचे सदाशिव लोखंडे हेच खासदार केला परत उभे राहतील, दुसरा कोणी राहणार नाही। आपल्याकडे कोणी जरी बहुरूपी माणूस जर आला की मी उभा राहणार आहे आणि मला निश्चित मदत करेल पक्ष, हे मुळीच नाही। ज्यावेळेस आमचं या खासदारांचं 8 तारखेला 11 वाजता फॉर्म भरण्याची वेळ आहे, त्या दिवशी आमच्या खासदारांनी फॉर्म भरल्यानंतर कोणी जर या मतदारसंघात फॉर्म भरला त्याला तुरंत काढले जाईल, असं मी आमच्या या मीटिंग निमित्त मी सांगू इच्छितो। वारसा शिक्षणाचा, वारसा राजकारणाचा, वारसा संस्कृतीचा, वारसा विचारांचा, लोक निसर्गाचा, लढा न्यायाचा, प्रहार अन्यायाचा, म्हणजेच आवाज अकोल्याचा, निर्भीड जनमतांचा। आवाज अकोल्याचा, निर्भीड जनमताचा। संपर्क शुभम फापाळे, बस स्टँड मागे, अकोले, जिल्हा अहमदनगर। दूरध्वनी 96 899 33 800।